नमस्कार, मी शरद राजेवडे. आपल्याला आज एंजल ब्रोकिंगवरून शेअर कसा विकायचा ते सांगणार आहोत. हे आहे आपले वॉच लिस्ट, त्याच्यानंतर पोर्टफोलिओ, त्याच्यानंतर ऑर्डर्स, फंड्स. ठीक आहे, फंड्स झाला आणि हा रिसर्च आहे. रिसर्चमध्ये काही जाऊ नका, काय हरकत नाही. फंड्स, ऑर्डर, पोर्टफोलिओ. ठीक आहे, पोर्टफोलिओमध्ये लक्ष द्या. आपण इन्फोसिस घेतला होता 1098 रुपयाला. 6 शेअर घेतले होते, 6590 गुंतवले होते. आज आपल्याला फायदा 131 रुपये दाखवतो आहे आणि हा आपल्याला विकायचा आहे. ठीक आहे, तर विकण्यासाठी आपण काय करायचं आहे, पोर्टफोलिओमध्ये जायचं आहे. इक्विटीवर दिसतं आहे, इक्विटी दाखवतो तुम्हाला. इथं इक्विटी आहे, तर इक्विटीमध्ये गेला तुम्ही तर इक्विटीमध्ये पोर्टफोलिओमध्ये ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला तो सेल करायचा आहे, मग सेलवर बटन दाबायचं आहे. हे सेलचं बटन आहे. यावर सेल केल्यानंतरनी आपल्याला असे 1120.6, तर इथं मार्केट प्राईस आणि लिमिट प्राईस असं दोन आहे. तर तुम्हाला सांगितलं आहे मी, लिमिट प्राईस म्हणजे आपण स्वतः ती देत होती. आपल्याला लिमिट प्राईजला विकायचं आहे. आपल्याला विकायचं आहे 1122 रुपयाला. ठीक आहे, मग तर 1122 रुपये करायचं आहे. आपण माल डिलिव्हरीत घेतला होता, तर मग डिलिव्हरीत विकण्यासाठी डिलिव्हरीतच क्लिक करायचं आहे. इंट्राडेला क्लिक करायचं नाही, डिलिव्हरीत विकायचं आहे. तर डिलिव्हरी करायचं आहे. व्हॅलिडिटी डे ठेवायचे. आता डिस्क्लोज क्वांटिटी जी आहे ती इथं दिली तरी चालते, नाही दिली तरी चालते. आणि इथं सेल म्हणायचं आहे. आता सेल म्हणल्यानंतर इथं 1 स्टेप व्हेरिफिकेशन प्रोसेस आलं आहे. यू विल बी रिडिक्टेड to the CDSL website to verify your transaction. Use TPIN sent on SMS and email by CDSL. आता रिजनरेट TPIN, जर तुम्ही TPIN जर नसेल तुमच्याकडे तर रिजनरेट TPIN म्हणायचं आहे. त्याची पण प्रोसेस सोपी आहे, ती आपण नेक्स्ट टाईम सांगू. रिजनरेट TPINमध्ये तुम्ही CDSLच्या वेबसाईटवर जाता आणि CDSLच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा जो ID नंबर असतो 16 अंकी, तो टाकावा लागतो आणि तिथून पुढं प्रोसेस होते. मोबाईलवर OTP येतो, तो TPIN नंबर असतो. ठीक आहे, मग आपण इथं प्रोसीड म्हणू. आता प्रोसीड म्हणल्यानंतरनी आपल्याला इथं स्टेटस सक्सेस येईल. सक्सेस आल्यानंतरनी TPIN व्हेरीफाय म्हटलं आहे. एकदा TPIN जर आपण जनरेट केला असेल तर तो प्रत्येक वेळी करावं लागत नाही. इथं कन्फर्म सेल म्हणा. आता कन्फर्म सेल म्हटलं की त्यानंतरनी ही ऑर्डर आपल्याला पेंडिंग ऑर्डरमध्ये पेंडिंग दिसेल आणि पोझिशनमध्ये काहीच दिसणार नाही. ठीक आहे, ज्यावेळेस ती एक्झिट होईल त्यावेळेस त्या एक्झिटच्या लिस्टमध्ये आपल्याला दिसेल आणि ती डायरेक्ट पोझिशनला जाईल. पोझिशनला गेल्यानंतर ती ओपन पोझिशन दिसेल. परंतु ओपन पोझिशन जरी असेल तर तिथं लगेच क्लोज पोझिशन करू नका. तो फक्त इंट्राडेसाठी असतो. तो फक्त आज मार्केट जोपर्यंत चालू आहे तोपर्यंतच ओपन पोझिशनमध्ये दाखवतो. दुसऱ्या दिवशी तो तिथून निघून जातो. अशा पद्धतीने आपण एक शेअर विकू शकतो. ठीक आहे, अशाच पद्धतीने आपण बाकीचे शेअरसुद्धा विकू शकतो. जर आपण खरेदी केली नसतील तरीही आपण विकू शकतो. त्याला शॉर्ट सेलिंग म्हणतात. परंतु त्यासाठी जर पहिल्यांदा आपण सेल केलं तर मग आपल्याला 3च्या आतमध्ये बाय करावं लागतं. ठीक आहे, धन्यवाद.